डस्टर आण. डस्टर घेऊन ये बघ, कुठलं तरी आण, पटकन आण. आतमध्ये हात घाल कपाटात. हां, तर हे मी रिदेशचं घेणार आहे. थोडंसं काउंटिंगचं आहे, म्हणजे इथे एक असं सीन आहे किचनचा, बड्डे सीन, तर हे त्याच्याकडून करून घेते. त्याच्यानंतर हे काही मेज पझल हे 2, आणि ह्या काही ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे ब्रेन बुस्टिंगच्या, सेम ऑब्जेक्ट मॅच करायचे. आणि हा एक पेपर आहे. त्याच्यानंतर ही एक ॲक्टिव्हिटी मी बनवली होती रिदेशची, ॲरो मॅचिंग. त्याच्यासाठी ॲरो कुठे गेले, 1 मिनिट हां. तर हे ॲरो मी बनवले होते. तर हे एक आहे, ही एक ॲक्टिव्हिटी, आणि हे मॅथ्सचं एक काउंटिंगचं पेज काढलं आहे. तर एवढं मी हे केलं. रिदेश डस्ट, हां आतमध्ये टाक. हां टाका आतमध्ये, व्यवस्थित टाक. हां, हे काय बाबू, किचन आहे. काय आहे? किचन. हां किचन. काय? किचन. हां किचन आहे. ओके, व किचनमध्ये काय काय आहे? हे काय आहे? जार. जार कुठे दाखव. हे सगळे काय आहे? जार, प्लेट्स. हे काय? कप. आणि हे फोक. व्हेरी गुड. आणि हे काय बाबू, हे बघ, ऍपल, बनाना. हे काय आहे? काय? हा फ्रूट्स आहे. ओके, आता हे किती आहेत ते काउंट करायचे आणि सर्कल करायचं. धरा, चला, किती आहेत ते काउंट करायचे आणि सर्कल करायचे. ओके, थांब, किती आहेत इकडे बघ. चला स्टार्ट. ते नंतर. हां, आधी हे बस. काय आहे हे? JARS. जार्स. जार किती आहेत? हाऊ मेनी? हे नाही वाचलं, थांब, क्वेश्चनच नाही वाचला आपण. वाच. लुक ॲट द किचन केअरफुल. वाच. केअरफुली. पुढे काय? COUNT. काउंट द ऑब्जेक्ट अँड सर्कल द करेक्ट नंबर इन, खाली बघ, इन द बॉक्सेस. समोर बस तू माझ्या. एक काम कर, एक नंबर इकडे बघ. नंबर इन द बॉक्सेस. GIVEN. गिवन. गुड. ओके, सांग आता. जार किती आहेत? JARS. काय आहे? जार. जार किती आहेत? हाऊ मेनी जार्स? काउंट. जार काउंट. 7. 7 ला सर्कल. गुड. नेक्स्ट. हा, FRUITS. फ्रूट्स किती आहेत? काउंट. फ्रूट्स काउंट कर. काउंट. 1 2 3 4 5. सर्कल. ओके, नेक्स्ट. वाच. आधी काय वाचली? वाच. PLATES. वाच. लुक ॲट द पिक्चर, काउंट अँड सर्कल द नंबर ऑफ ऑब्जेक्ट. ओके, वेट. हां, इकडे छान. इकडे मार्कर पकड. टिश्यू इथे ठेव बाजूला. हां, पकड. हां, वाच. हे काय आहे? हां, ते मी पुसते. हे काय आहे? CAKES. काय? CAKES. केक किती आहे? 1. किती आहे केक? 1 ला सर्कल. ओके, नेक्स्ट. BALLOONS. किती आहे? पटकन वाच. हे काय आहे? बलून्स आहे. बलून्स किती आहेत? बलून किती आहेत? 1 नंबर नाही लिहायचे, फक्त मोज. तू तोंडाने बोल. 1
रिदेश बोल किती बलून 1 बलून 1 2 बलून बलून 1 1 2 3 4 हाऊ मेनी 4 कुठे सगळं येणार 4 नेक्स्ट CABS चला तर हे शेप्स आहेत असे लेफ्ट राईट अप डाऊन तर ते हे मी असे बनवले तर ते ह्या कलर वाईज ठेवायचे आहेत चला 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 तर ना ही मला ॲक्टिव्हिटी बनवायला ना खूप वेळ लागला होता म्हणजे हे ॲरो वगैरे असे कट करायला त्याला कलर करायला कारण मला असं वाटलं की रिदेश चल चला ते हा अच्छा अजून राहिलं काय ओ हो हुशार आहे बाबू तू हा चला इकडे रेड रेड रिदेश रेड येलो ग्रीन तर ही ॲरो वगैरे कट करायला मला खूप वेळ लागला मला असं वाटलं की ॲक्टिव्हिटी रिदेशला खूप टफ असणार आहे म्हणजे बनवताना मला असं वाटलं चला रिदेशला काही पटकन समजणार नाही पण मी जेव्हा त्याला दाखवलेलं ना पहिल्यांदा ज्यावेळी हे तो पहिल्यांदा नाही करत आहे याच्या अगोदर केली आहे ह्याने एकदा दोनदा केली आहे ही ॲक्टिव्हिटी त्याने म्हणजे नवीनच बनवली आहे मी जास्त दिवस नाही झाले चला नेक्स्ट तर ना पहिल्या ह्याच्यामध्येच त्याला कळलं म्हणजे काय करायचंय ते मला असं वाटलं की तो कन्फ्युज होईल रिदेश कंटिन्यू करा रेड गुड नेक्स्ट नेक्स्ट पटकन व्हेरी गुड शाबास चला तर ही अटेन्शन मुलांचं वाढवण्यासाठी आय हँड कोऑर्डिनेशनसाठी ना एकदम बेस्ट ॲक्टिव्हिटी आहे कलर मॅचिंगची ॲक्टिव्हिटी आहे त्याचबरोबर डायरेक्शन पण समजतात लेफ्ट राईट आणि त्याप्रमाणे कलर मॅचिंग आहे त्याच्यामुळे कसं थोडंसं जास्त विचार करावा लागतो ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये चला कारण त्या कलरप्रमाणेच ॲरो ठेवायचे आहेत रिदेश कंटिन्यू कर हा नेक्स्ट चला आरच्या अगोदर च्या आधी इथे येणार एस तो लिहायचा नाही आपल्याला आरच्या अगोदर जरा मोठा काढ सर्कल क्यूचा चांगला काढ हा तू क्यू चांगला काढत नाहीस हा बस नेक्स्ट GHCI आधी वाच हे वाच आधी हे WHAT व्हॉट COMES कम्स AFTER रिदेश जरा हसायचं कमी कर आफ्टर द गिवन लेटर ओके आफ्टर काय आफ्टर जीच्या नंतर आफ्टर जी आफ्टर सी डी आफ्टर एम write the FIRST first letter of the picture काय काय ना T capital T capital T tree चा T लाईनीवर घे ना T बॉल काय ना B capital B hat AT hat AT काय ना hat चा हॅट काय ना तो लगेच कळतं तुला बघू या फिनिश तर आता वाजले 5:15 आणि आता ना रिदेशला मी इथे मखाणे हे केलेत थोडेसे रोस्ट करते हळद आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता माझ्यासाठी मी कॉफी ठेवली आज मला कॉफी पियायची इच्छा झालेली आहे त्याच्यामुळे आणि असं रिदेशला सुट्टी होती ना त्यामुळे नॉर्मली असंच असतं रुटीन थोडं त्याच्या ॲक्टिव्हिटी वगैरे घेतल्या ज्या मी मगाशी दाखवलेल्या सिटिंगच्या काही वर्कशीट
त्याच्यानंतर पेपर सॉल्व करून घेतला, तो पण आज जरा व्यवस्थित केला त्याने. म्हणजे थोडं त्याला असं जर म्हणजे मध्ये मध्ये जरा मिस्टेक करत होता, मी त्याला सांगत होती कसं करायचं ते. त्याच्यानंतर मग थोडं जिम बॉलने थोडंसं जरा प्रेशर वगैरे दिलं. त्याच्यानंतर थोडं हे आपलं ओरल मसाज. आणि मग त्याच्यानंतर मग आता किचनमध्ये आली आणि आता त्याला देते आहे. तो आता 2दा येऊन गेला इकडे आतमध्ये, हे झाले की नाही बघायला असं. तर काहीच असं नॉर्मल माझं असंच असतं. म्हणजे रिदेशला असं शक्य म्हणजे कमीत कमी फ्री सोडायचं बघते मी. असं नाही तर मग त्याला मी असे कशा ना कशात तरी असं बिझी ठेवायचंच बघते असं. तर चला आता संध्याकाळी आता हे खाऊन वगैरे झालं की बघू. अजून ठरवलं नाही आहे. गार्डनमध्ये तर जाणारच, पण सायकलिंग बघू आता तो काय बोलतो, स्केटिंग का सायकलिंग, तर त्याच्याप्रमाणे ठरवेन आता त्याला जे पाहिजे आहे ते असं. पण आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. तर चला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मी भेटते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग. चला रिदेश ये बाय बोल. हां चल तुझे झाले. हां मग खाने बाय बोल. बाय. हां बाय. चल.